हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे मित्रांनो, जो की सिलेबस आहे औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मासिस्ट जी एक्झाम होणार आहे मित्रांनो, कारागर विभाग भरती। ह्याचं पॅटर्न काय असणार आहे एक्झाम, तर TCS ही कंपनी कारागार विभाग भरती घेणार आहे मित्रांनो। जसं की तुम्हाला माहिती आहे, ह्याची लास्ट डेट ऑफ एक्झाम फॉर्म फिलअपची कधी आहे मित्रांनो, 21 जानेवारी। म्हणजे तुम्ही जर अजून फॉर्म भरलेला नसेल तर 21 जानेवारी पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। याच्या किती पोस्ट आहेत, टोटल 27 पोस्ट आहेत आणि ते तुमच्या कॅटेगरीनुसार मी नोटिफिकेशन माझ्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे, तर ते नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता। आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर एक खूप साऱ्या विद्यार्थ्यांना स्टडी स्टार्ट करण्याआधी असा पॉइंट होता की सर सिलेबस काय असेल, तर या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सिलेबस मी डिस्कस करणार आहे मित्रांनो। तर चला आपण सिलेबस बघू। आता इथे बघा मित्रांनो, जे कारागीर विभागाच्या ऑफिशियल पेज वरती हा सिलेबस आलेला नाहीये, बट ह्याचं जी एक्झाम घेणार आहे ती कंपनी आहे TCS। आता TCS च्या लास्टच्या जर 2 एक्झाम बघितल्या आपण, जसे की सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती पण TCS ने घेतलेली होती, तर तो सेम सिलेबस त्यांनी 2 एक्झाम मध्ये घेतलेला आहे। तर 100% तो सिलेबस असेल आणि जरी काही त्याच्यामध्ये अपडेट असेल तर तो मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल आणि टेलिग्राम चॅनलवर तो टाकेल मित्रांनो। तर हे मागलचे 2 एक्झाम झालेले होते, तर त्याच्यामध्ये कसा सिलेबस होता त्यानुसार आपण प्रिपरेशन चालू करणार आहेत मित्रांनो। हे पॅटर्न कोणता असेल, हे असेल मित्रांनो TCS पॅटर्न। आणि मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे आताची जो सिलेबस होणार आहे यामध्ये कसा पॅटर्न असणार आहे, 2 सेट मध्ये तुमची एक्झाम होणार। जसं प्रीम्स आणि मेन होते तसं 2 पेपर होणार आहे तुमचे, राईट। एक जो पेपर असेल तो असेल नॉन टेक्निकल, एक असेल नॉन टेक्निकल आणि एक असेल टेक्निकल। आता नॉन टेक्निकल म्हणजे मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुमचे 4 सब्जेक्ट येणार आहेत। एक असेल इंग्लिश ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, मॅथ आणि रिझनिंग असेल आणि GK असेल मित्रांनो। तर ह्याचं नॉन टेक्निकलचा जो पहिला पेपर होणार आहे त्याचा सिलेबस डिस्कस करू मित्रांनो आपण आधी। तर इथे बघा, पहिला असेल इंग्लिश, सेक्शन इंग्लिश। त्याच्यामध्ये मित्रांनो ग्रामर असेल, सिनोनेम, अँटोनेम, स्पेलिंग, टेन्स, ह्या 4 गोष्टी ग्रामर मध्ये येणार आहेत। नंतर मित्रांनो तुमचं इंग्लिश असेल, व्होकॅब्युलरीज असेल, युजेस, ॲडोमस, फ्रेजेस, मीनिंग हे असणार आहे। नंतर असेल फिलिंग इन द ब्लँक्स इन सेंटेन्स आणि लास्टचा असेल सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर। हे इंग्लिश मध्ये येणार आहे मित्रांनो। आणि दुसरं जे असणार आहे मित्रांनो मराठी सेक्शन, ह्याच्यामध्ये असणार आहे मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द। नंतर असेल मित्रांनो तुमचं भाषा स्वरूप, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्द संग्रह एक्स्ट्रा इत्यादी। आणि नंतर असेल प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक। मित्रांनो, ह्याचं सार्वजनिक विभागामध्ये पण असेच क्वेश्चन आलेले होते, ते पण मी क्वेश्चन पेपर माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे मित्रांनो। नंतर योग्य जोड्या लावा, हे झालं मॅथ। आणि आता हे झालं इंग्लिश आणि मराठीचं। तर आता आपण बघणार आहोत मित्रांनो जनरल नॉलेज। जनरल नॉलेज मध्ये कोणते कोणते पॉइंट तुम्हाला करायचे गरजेचे TCS पॅटर्न नुसार। त्याच्यामध्ये असेल करंट अफेअर, हिस्ट्री, जनरल सायन्स, स्पोर्ट अँड कल्चर, राईट इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट हे असेल। नंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज। आणि मित्रांनो, जे तुमचं 4th सेक्शन असणार आहे नॉन टेक्निकलचं, ती काय असणार आहे, लॉजिकल ॲबिलिटी। आणि त्यामध्ये मित्रांनो कोणता सिलेबस येणार आहे ते डिस्कस करू। इथे बघा, ऍप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक, याच्यामध्ये असणार आहे न्यूमेरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स। आणि नंतर असणार आहे मित्रांनो जनरल सायन्स। आता जनरल सायन्स मध्ये कोणते कोणते पॉइंट असणार आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इन्व्हायरमेंटल सायन्स। तर मित्रांनो, हे जे आता आपण डिस्कस केलेला तो कोणता सिलेबस होता,
नॉन टेक्निकल. आता नॉन टेक्निकल वर मित्रांनो एक 60 क्वेश्चन असतील आणि ह्या 60 क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिला जो एक्झाम होणार आहे नॉन टेक्निकल, याच्यामध्ये 45% मार्क येणं गरजेचं आहे. 45% मीन्स तुम्हाला 28 क्वेश्चनचे करेक्ट आन्सर येणं खूप गरजेचं आहे. तर हे करेक्ट आन्सर आले तुमचे 45%, तर तुम्ही इलिजिबल होणार आहेत मित्रांनो टेक्निकल एक्झामसाठी. आता टेक्निकल एक्झाम म्हणजे तुमच्या फार्मसी एक्झामसाठी. तर मित्रांनो फार्मसी एक्झाम मध्ये तुम्हाला जो फार्मसीचा सिलेबस असेल ते किती क्वेश्चन असणार आहेत, ते असणार आहेत 40 क्वेश्चन. आता मित्रांनो ह्या 40 पैकी तुम्हाला किती क्वेश्चन येणार आहेत म्हणजे किती मार्क्स येणार आहेत त्याच्यावर तुमची रँक असेल. नॉन टेक्निकल सिलेबसचा रँक मध्ये काहीही संबंध नाही येणार आहे. म्हणजेच हे 40 आउट ऑफ 40 तुम्हाला घेणं गरजेचंच आहे, कारण जागा कमी आहे आणि सिलेबस क्वेश्चन हे सिंपल असतात. म्हणून हे जे सिलेबस आहे ते सगळं तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर आता आपण टेक्निकल सिलेबस म्हणजे आपला फार्मसीचा सिलेबस काय असेल ते डिस्कस करू मित्रांनो. इथे बघा, जनरल फार्मॅकोलॉजी, जनरल फार्मॅकोलॉजी ऑफ टाइप 1 टाइप ऑफ ड्रग्स, क्लास जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, ड्रग डोसेज फॉर्म अँड बायो अवेलेबिलिटी. हे मतलब बेसिक जेवढे पण पॉइंट असतील जनरल फार्माकोलॉजीचे, डेफिनेशन असतील फार्मॅकोकायनेटिक, फार्मॅकोडायनॅमिक, बायो अवेलेबिलिटी, हे सर्व तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. नंतर बघा मित्रांनो, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे कोणता ड्रग कशासाठी यूज होतात ते इंडिकेशन मध्ये येईल. नंतर कॉन्ट्रा इंडिकेशन येईल. ऍडवर्स ड्रग रिॲक्शन इन्क्लूड होईल मित्रांनो. साईड इफेक्ट जे पण ड्रगचे असतील ते मेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर रोल ऑफ अँटीबायोटिक असेल, क्लिनिकल फार्माकोलॉजी असेल, न्यूरो फार्माकोलॉजी असेल, नंतर फार्माकोलॉजी कार्डियाक फार्माकोलॉजी असेल, फार्मसी इडिओलॉजी असेल, डेंटल फार्माकोलॉजी असेल. तर मित्रांनो हे जे जेवढे पण मेन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम असेल ज्यात म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग येणार, तर हे जे क्लासिफिकेशन आहे हे पण खूप करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याचे साईड इफेक्ट असतील, त्याचे मोड ऑफ ऍक्शन वरती पण क्वेश्चन येतात मित्रांनो. हे महत्वाचं कोलॉजीचे पॉइंट आहेत. नंतर जर सिलेबस बघितला मित्रांनो तर त्याच्यामध्ये इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया. तर इंडियन फार्माकोपिया मध्ये मित्रांनो किती व्हॉल्यूम असतील, पहिला फार्माकोपिया कधी आला, त्या कमिटीचा चेअरमन कोण होता, असे क्वेश्चन. तसेच ब्रिटिश फार्माकोपियावर पण सेम क्वेश्चन येणार आहेत. नंतर फार्मसी ऍक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड अमेंडमेंट्स. तर मित्रांनो हे पीजीचा सिलेबस असणार आहे. ह्याच्यामध्ये शेड्यूल वर पण तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येईल मित्रांनो. नंतर आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर आहे ड्रग स्टोरेज अँड लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. नंतर आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, नंतर कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. आणि मित्रांनो आता लास्टला 2 पॉइंट आहेत. एक असेल डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल्स. आणि मित्रांनो जो लास्टचा टेक्निकल जो आपला फार्मसीचा सिलेबस मधला पॉइंट असेल ते काय असेल, इसेन्शियल ड्रग लिस्ट अँड ECL लिस्ट म्हणजे स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग अँड कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल. तर मित्रांनो हा होता आपला फार्मसीचा टेक्निकलचा सिलेबस. आणि हे होणार आहे सेकंड पेपर मध्ये. म्हणजेच तुम्ही नॉन टेक्निकल मध्ये क्वालिफाय झालात तर तुमच्या सेकंड ह्याच्यामध्ये हा सिलेबस असणार आहे. आणि मित्रांनो हा TCS पॅटर्नचा सिलेबस आहे, आणि जो की बेस कशावर लास्टच्या 2 एक्झाम मध्ये त्यांनी हा सिलेबस वर पेपर काढलेला होता. त्यामुळे मी सांगत आहे. जर कारागीर विभागाच्या भरतीमध्ये काही वेगळा अपडेट आलेला असेल तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण इन्फॉर्म करेन आणि त्यावर व्हिडिओ पण बनवेल मित्रांनो. आता जो आपण हा डिस्कस केलेला सिलेबस आहे, तर मित्रांनो या सर्व सिलेबसवर मी रेग्युलर बेसिसवर कारागीर विभागाच्या भरती जोपर्यंत होणार नाहीये तोपर्यंत डेली बेसिसवर ह्या भरतीच्या रिलेटेड व्हिडिओ टाकणार आहे. हा सर्व जो सिलेबस मेन्शन केलेला आहे तो सर्व मी कव्हर करणार आहे आणि त्यावर कोणते कोणते इम्पॉर्टंट MCQ येणार आहेत ते पण बघणार आहे. आणि प्रिव्हियस इयरचे जे आधीचे पेपर झालेले आहेत, सार्वजनिक विभागाचा असेल, DMRचा असेल,
झेडपीचे पण काही पेपर असतील ते सर्व माझ्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत, तर तुम्ही ते पण बघू शकता. आणि मित्रांनो, मी तुम्हाला जे कन्फर्म सांगतो की जे सार्वजनिक विभागाचा पेपर झालेला होता 2 शिफ्टमध्ये, तर तो पेपर खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये 80 क्वेश्चन होते, 160 क्वेश्चन आहेत मित्रांनो. त्याच्या ह्या सिलेबस आहेत, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ते दोन्ही व्हिडिओ बघा आणि त्यानुसार प्रिपरेशनला स्टार्ट करा मित्रांनो. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, म्हणून तुम्हाला आउट ऑफ मार्क येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. थँक्यू.